रुपाली दत्तात्रय जेवला। काय तुमची मागणी आहे? आज आंदोलन करताय? सरकारने आमच्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजे। पीक विमा दिला पाहिजे। सोयाबीनला 7,000 रुपये भाव मिळाला पाहिजे। कापसाला 12,000 रुपये भाव मिळाला पाहिजे। भाऊ कालपासून अन्नत्याग उपोषणाला बसलेले आहेत, तर लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण करावा आणि भाऊंना पण लवकरात लवकर म्हणजे भाऊंचे उपोषण लवकरात लवकर तोडले गेले पाहिजे। माझं नाव विनीत सुरेश भोंडे, राहणार मसला बुद्रुक। आम्ही रविकांत भाऊ तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाला समर्थन देण्यासाठी या ठिकाणी बुलढाण्याच्या इथे आलो आहे। कारण आमच्यासारखा नवतरुण शेतकरी जो आहे, सुशिक्षित बेरोजगार, की जो आता शेती क्षेत्रात यायला तयार आहे आणि पण शासनाच्या या ध्येय धोरणाचा तो बळी ठरतो आहे। त्यामुळे आता याचा निषेध नोंदवण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहे। मी संदीप रामराव पवार, शेतकरी संघटनेचा माजी जिल्हाध्यक्ष। रविकांत तुपकरांनी काल जे आंदोलन अन्नत्याग आंदोलन चालू केलं सिंदखेड मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे, त्या शेतकऱ्यांसंदर्भात असलेल्या अत्यंत रास्त अशा मागण्या आहेत। शरद जोशींनी 40 वर्षापूर्वी त्याच मागण्या होत्या आणि आजही त्याच मागण्या घेऊन रविकांत तुपकर हे रस्त्यावर आहेत। शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळाला पाहिजे। मग तो सोयाबीनला 8,000 रुपये प्रति क्विंटल आणि 12,000 रुपये कापसाला हा मिळाला पाहिजे। संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे। ह्या ज्या रास्त मागण्या घेऊन रविकांत तुपकर अन्नत्याग आंदोलनात बसलेले, त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहोत। सोयाबीनला 8,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव मिळाला पाहिजे। कापसाला 12,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव मिळाला पाहिजे। संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे। दुष्काळाची आणि पीक विम्याची मदत आम्हाला मिळाली पाहिजे। जंगली जनावरांपासून जो आम्हाला त्रास होतो आहे, आमचा जीव जातो आहे, आमचं पिकाची नासधूस होते आहे, त्याच्याबद्दल पण उपाययोजना झाल्या पाहिजे। या सर्व मागण्यांना घेऊन रविकांत भाऊ तुपकर हे कालपासून सिंदखेडराजा येथे मासाहेब जिजाऊंच्या राजवाड्यासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला बसलेले आहेत आणि त्या आंदोलनाच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांबद्दल सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही बहुसंख्येने सर्व शेतकरी माय बहिणी आणि बांधव आज माननीय जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या समक्ष आलो आहोत आणि आमच्या मागण्यांचं निवेदन आम्ही त्यांना सादर करणार आहोत। सरकारने या शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करू नये, स्वतःच्या आनंदात आणि स्वतःच्या सत्तेमध्ये मगशूल राहू नये, एवढी आमची या सरकारला विनंती आहे की सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांप्रती संवेदनशील असायला हवं। हे सरकार गद्दार आहे। शेतकऱ्याच्या बाजूला सरकार नाही आहे। शेतकऱ्याची कदर नाही सरकारला। शेतकरी वाचला तर देश वाचल, देश वाचला तर हे सगळं जग वाचल। शेतकरी अन्नदाता आहे, अन्न तयार करतो। या सरकारला कधी कदर येणार आहे? आमचे पोरं वाघानं फाडणं चालले, आमचे पोरं वासुलानं फाडणं चालले, आमचे माणसं आक्रमक झाले। काहून झाले? सरकारला कळत नाही, त्याला जाग येत नाही। गद्दार सरकार आहे, आमच्या हिताचं सरकार नाही। सरकारला म्हणा या येणाऱ्या काळात तुम्हाला तुमची दिशा दाखवून देणार आहे आम्ही।